कधी असं वाटतं का की तुमचं स्वतःचं मनच तुमच्या विरोधात काम करतंय? एखादी गोष्ट वारंवार डोक्यात येते, जी अजून घडलेलीही नाही, पण मनात तिचं पूर्ण चित्र तयार होतं. कुणी रिप्लाय केला नाही तर लगेच वाटतं, काहीतरी चुकलं का? सगळ्यात वाईट म्हणजे तुम्हाला माहिती असतं की हा भीतीचा विचार निरर्थक आहे, तरीही तो थांबत नाही. मेंदू स्वतःला समजावतो, पण मन मात्र धावतच राहतं. यालाच म्हणतात अँक्झायटी, म्हणजेच अस्वस्थता. मोठी दुर्घटना नसते, पण छोट्या छोट्या गोष्टी आतून तोडत राहतात आणि हळूहळू आपण स्वतःपासून दूर जाऊ लागतो. निक ट्रेंटन यांचं हे पुस्तक सांगतं की तुमच्या अस्वस्थतेचं खरं कारण काय आहे आणि तुम्ही तुमचा मेंदू पुन्हा कसा रिवायर करू शकता. म्हणजे भीती तुमच्यावर नियंत्रण ठेवणार नाही, तर तुम्ही तुमच्या मेंदूवर नियंत्रण ठेवू शकाल. या पुस्तकात कठीण भाषा, गुंतागुंतीची थेरपी किंवा अवघड लॉजिक नाही, फक्त सोप्या आणि प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत. अध्याय 1. भीतीची मुळं कुठे आहेत? अमिगडला आणि अँक्शियस ब्रेन. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटतं, हृदय जोरात धडधडतं, हाताला घाम येतो, मनात अजब भीती बसते, तेव्हा कारण बाहेरचं नसतं. हे सगळं तुमच्या मेंदूतील एका छोट्या भागातून सुरू होतं. अमिगडला हा आपल्या मेंदूचा धोका अलार्म आहे. तो विचार करत नाही, त्याचं एकच काम, धोका वाटला की पळा. निक ट्रेंटन सांगतात की हा भाग तुमच्या विचारांशिवायही भीती निर्माण करतो. तो लॉजिकवर नाही तर सवयींवर काम करतो. उदाहरण, लहानपणी तुम्हाला स्टेजवर बोलताना कोणी हसले असेल. वर्षांनंतर मीटिंगमध्ये बोलताना तोच जुना भीतीचा अनुभव परत येतो, जरी तुम्हाला माहिती असलं की तुम्ही आता बदलले आहात. भारतामध्येही अनेक लोक जॉब इंटरव्ह्यूपूर्वी किंवा गर्दीत जाण्यापूर्वी घाबरतात, कारण मेंदू जुन्या अस्वस्थ अनुभवांना पुन्हा पुन्हा जाग करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं अँक्शियस मन ही कमजोरी नाही, ती फक्त तुमच्या मेंदूची वायरिंग आहे. आणि चांगली बातमी म्हणजे ही वायरिंग बदलू शकते. अध्याय 2. जेव्हा भीती विचारांमध्ये लपलेली असते. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. अमिगडला विचार न करता भीती निर्माण करतो, पण आणखी एक भाग आहे जो विचार करून भीती वाढवतो. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग विचार, योजना आणि कल्पनाशक्तीसाठी जबाबदार असतो. जेव्हा तुम्ही सतत विचार करता, जर त्याने रिप्लाय केला नाही तर, जर मी फेल झालो तर, लोक मला जज करतील का, हे सगळं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स करत असतो. उदाहरण, उद्या नवीन बॉसला भेटायचं आहे. अमिगडला तुम्हाला सतर्क करेल, पण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स वारंवार सीन तयार करेल. काय बोलायचं, काय होईल, काय चुकू शकतं, आणि काही वेळात तुम्ही स्वतःच अँक्शियस व्हाल. निक सांगतात ही प्रीफ्रंटल अँक्झायटी हळूहळू वाढते. आपल्याला वाटतं आपण कंट्रोलमध्ये आहोत, पण खरं म्हणजे मेंदूच आपल्याला गुंतवतो. यावर उपाय काय? विचार कमी करा. स्वतःला वर्तमान क्षणात परत आणा. जेव्हा विचार धावू लागतात, एक क्षण थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, आत्ता मी सुरक्षित आहे, अजून काही घडलं नाही. जेव्हा कधी असे वाटते की विचार खूप वेगाने धावत आहेत, तेव्हा एक क्षण थांबा, खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी आत्ता ठीक आहे, अजून काहीही घडलेले नाही. हा छोटा थांबा तुमच्या मेंदूला शांत होण्यासाठी वेळ देतो. 3ऱ्या अध्यायात लेखक सांगतात की जेव्हा अमिगडाला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स दोन्ही एकत्र सक्रिय होतात, तेव्हा अँक्झायटी मोठ्या थकव्याचे रूप घेते. अमिगडाला भीती निर्माण करतो, तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स त्या भीतीवर सतत विचार करून तिला अजून वाढवतो. जेव्हा हे दोन्ही सिस्टम्स बारंबार सक्रिय राहतात, तेव्हा त्याचा परिणाम शरीर आणि मन दोन्हीवर होतो. थकवा जाणवतो, मन खिन्न होते, झोपेच्या समस्या निर्माण होतात आणि कामात लक्ष लागत नाही. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती दिवसभर विचार करत राहते की कोणी तिला नाकारेल किंवा काहीतरी वाईट घडेल. प्रत्यक्षात काहीच झालेले नसते, पण मेंदू इतकी कल्पना करतो की शरीरही थकून जाते. अनेक विद्यार्थी परीक्षेनंतरही आराम करू शकत नाहीत, कारण त्यांच्या मनात कुठे चूक झाली असेल हा विचार सतत चालू असतो. लेखक स्पष्ट सांगतात की अँक्झायटी ही छोटी गोष्ट नाही, ती एक अदृश्य लढाई आहे जी आतून थकवते. ही थकवा तुमची चूक नाही, तर मेंदूच्या पॅटर्न्समुळे आहे आणि ते हळूहळू बदलता येतात. हे समजणे हीच उपचाराची सुरुवात आहे. 4थ्या अध्यायात भीती ओळखून तिला नाव देण्याचे महत्त्व सांगितले आहे. जेव्हा आपण आपल्या भीतीला स्पष्ट शब्दांत व्यक्त करतो, जसे मला नाकारले जाण्याची भीती आहे किंवा मला एकटे पडण्याची भीती आहे, तेव्हा ती थोडी हलकी होते.
कारण मनात अस्पष्ट फिरणारी भीती मोठी वाटते, पण तिला नाव दिले की ती स्पष्ट होते आणि तिची ताकद कमी होते. उदाहरणार्थ, एका मुलाला लोकांशी बोलताना भीती वाटायची, पण कारण समजत नव्हते. नंतर त्याला लक्षात आले की त्याला लोक जज करतील याची भीती आहे. हे समजल्यावर त्याची अँक्झायटी कमी होऊ लागली. आपण अनेकदा बाहेरून सगळं ठीक आहे असे दाखवतो, पण आतून अस्वस्थ असतो. लेखक सांगतात की भावना स्वीकारून त्यांना नाव दिले तर त्या आपल्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. 5व्या अध्यायात शरीराची भाषा समजून घेण्यावर भर दिला आहे. अँक्झायटी फक्त मनात नसते, ती शरीरातही दिसते. हृदय जोरात धडधडणे, श्वास जलद होणे, घशात अडथळा जाणवणे, पोटात जडपणा येणे ही सगळी लक्षणे अँक्झायटीची असू शकतात. जर आपण शरीराचे निरीक्षण करायला शिकलो तर अँक्झायटी येण्यापूर्वीच तिची चाहूल लागते. उदाहरणार्थ, एका मुलीला प्रेझेंटेशनपूर्वी वारंवार बाथरूमला जावे लागायचे. तिला वाटायचे की तिला काही आजार आहे, पण नंतर समजले की तो अँक्झायटीचा सिग्नल होता. शरीर आपला शत्रू नाही, ते आपल्याला योग्य वेळी थांबण्याचा इशारा देणारा मित्र आहे. 7व्या अध्यायात श्वासाच्या शक्तीबद्दल सांगितले आहे. दीर्घ श्वास घ्या हे फक्त वाक्य नाही, तर एक प्रभावी उपाय आहे. जेव्हा आपण हळूहळू आणि खोल श्वास घेतो तेव्हा नर्वस सिस्टम शांत होते आणि ॲमिग्डालाला संदेश मिळतो की धोका नाही. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याला प्रत्येक टेस्टपूर्वी पॅनिक यायचा. त्याने 2 मिनिटे शांत बसून 4 सेकंड श्वास आत आणि 4 सेकंड श्वास बाहेर अशी साधी पद्धत वापरायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याची अँक्झायटी कमी झाली. श्वास ही एक मोठी उपचार शक्ती आहे. 7व्या अध्यायात ध्यानाबद्दल सांगितले आहे. ध्यान म्हणजे मन पूर्ण शांत करणे नव्हे, तर मन भटकल्यावर त्याला सौम्यपणे परत आणणे. अँक्शियस मन वारंवार भटकेल, पण त्याला रागवू नका, अलगद परत आणा. उदाहरणार्थ, एक व्यक्ती रोज रात्री भविष्याची चिंता करत झोपायची. त्याने 5 मिनिटे मेणबत्तीसमोर बसून ध्यान सुरू केले आणि हळूहळू त्याच्या विचारांचा पॅटर्न बदलू लागला. ध्यान ही मोठी गोष्ट नाही, ती एक छोटी सवय आहे जी आपल्याला सजग बनवते. 8व्या अध्यायात सांगितले आहे की बेचैनी दूर करण्याचा प्रयत्न करू नका, तिला स्वीकारा. आपण अनेकदा म्हणतो, मला भीती वाटू नये, पण असे म्हणालो की भीती वाढते. जसे एखादे मूल घाबरले तर आपण त्याला ओरडत नाही, तर जवळ घेतो. अँक्झायटीबाबतही तसेच करायचे आहे. उदाहरणार्थ, एका महिलेला प्रवासाची भीती होती. ती भीती दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण ती वाढत होती. जेव्हा तिने मान्य केले की हो, मला भीती वाटते, पण मी तरीही जाईन, तेव्हा तिची भीती कमी होऊ लागली. भीतीशी लढायचे नाही, तिला समजून घ्यायचे आहे. 9व्या अध्यायात विचारांच्या पॅटर्नवर प्रश्न विचारण्याचे महत्त्व सांगितले आहे. माझ्याकडून होणार नाही किंवा लोक काय म्हणतील असे विचार आले की त्यांना सत्य मानू नका. प्रत्येक विचार खरा नसतो, तो फक्त विचार असतो. स्वतःला विचारा, हे खरंच आहे का? याचा पुरावा काय आहे? मी नेहमीच अपयशी ठरलो आहे का? असे प्रश्न विचारले की मन हलके होते. 10व्या अध्यायात कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याबद्दल सांगितले आहे. अँक्झायटी आपल्याला थांबवते, पण उपचाराची सुरुवात भीती असूनही छोटं पाऊल उचलल्याने होते. उदाहरणार्थ, एका मुलीला फोनवर बोलायला भीती वाटायची. तिने रोज एक छोटा कॉल करण्यास सुरुवात केली आणि काही आठवड्यात तिची भीती कमी झाली. धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे, भीतीसोबत पुढे जाणे होय. 11व्या अध्यायात छोट्या विजयांची नोंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अँक्झायटीमध्ये मेंदू फक्त चुका लक्षात ठेवतो, म्हणून प्रत्येक छोटा यशस्वी क्षण लिहून ठेवा. यामुळे मेंदू नवीन वास्तव स्वीकारतो की मी सुरक्षित आहे. 12व्या अध्यायात शरीराला विश्रांती देण्याचे महत्त्व सांगितले आहे. झोपेची कमतरता, जास्त कॅफीन किंवा हालचालीचा अभाव अँक्झायटी वाढवू शकतो. शरीराची काळजी घेतली तर मनही शांत होते. नियमित झोप, थोडा व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे मोठा फरक पडतो. 13व्या अध्यायात स्वतःशी मैत्री करण्याचा संदेश दिला आहे. अँक्झायटीचे एक मोठे कारण म्हणजे स्वतःवर राग धरणे. आपण स्वतःला खूप जज करतो आणि मी कमजोर आहे असे म्हणतो. पण उपचार तेव्हाच सुरू होतात जेव्हा आपण स्वतःशी प्रेमाने बोलतो. हो, मला त्रास होतो आहे, पण मी चुकीचा नाही. अँक्झायटीचे एक सर्वात लपलेले कारण म्हणजे स्वतःवरची नाराजी. लेखक सांगतात की आपण स्वतःला खूप जज करतो. मला असं करायला नको होतं, मी खूप कमजोर आहे, सगळं ठीक आहे, तरीही मला चिंता का वाटते असे विचार अँक्झायटी आणखी वाढवतात. उदाहरणार्थ, एका मुलाकडे चांगली नोकरी, घर आणि कुटुंब सगळं काही होतं, तरीही तो आतून बेचैनच होता. तो स्वतःलाच सतत विचारायचा, तू ठीक का होत नाहीस?
पण जेव्हा त्याने स्वतःशी थोड्या सौम्यपणे बोलायला सुरुवात केली, हो, मी सध्या त्रस्त आहे, पण मी चुकीचा नाही, तेव्हा त्याच्या उपचाराची खरी सुरुवात झाली. आपण इतरांबद्दल सहानुभूती दाखवतो, पण स्वतःशी खूप कठोर असतो. लेखक सांगतात की स्वतःशी तसंच बोला जसं तुम्ही तुमच्या जिवलग मित्राशी बोलता. हीच सेल्फ कंपॅशन अँक्झायटी कमी करण्याचा खरा मार्ग आहे. 14व्या अध्यायात सोशल मीडियाला अँक्झायटीचा एक अदृश्य ट्रिगर म्हटले आहे. आजच्या काळात इंस्टाग्राम, फेसबुक किंवा व्हॉट्सॲप उघडताच आपला मेंदू तुलना करू लागतो. तो किती आनंदी दिसतोय, माझं आयुष्य इतकं परफेक्ट का नाही, सगळे पुढे गेले, मीच मागे आहे, असे विचार हळूहळू आत्मविश्वास कमी करतात. उदाहरणार्थ, एका मुलीला रोज सकाळी इंस्टाग्राम पाहिल्यावर खूप कमीपणा वाटायचा. तिला वाटायचं की इतर सगळ्यांचं आयुष्य परिपूर्ण आहे. पण जेव्हा तिने आठवडाभर सोशल मीडियापासून ब्रेक घेतला, तेव्हा तिला मन अधिक शांत वाटू लागलं. आपण इतरांच्या आयुष्याची फक्त हायलाईट पाहतो, संपूर्ण कथा नाही. म्हणूनच थोडा ब्रेक घेणे, नोटिफिकेशन्स बंद ठेवणे किंवा सकाळी 1 तास फोनपासून दूर राहणे अँक्झायटी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 15व्या अध्यायात छोटे पण सातत्यपूर्ण पाऊल उचलण्याचे महत्त्व सांगितले आहे. अँक्झायटीवर मात करण्यासाठी मोठा बदल आवश्यक नसतो, छोटे बदलही मोठा फरक घडवतात. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण विचार करतो की मला पूर्णपणे ठीक व्हायचं आहे किंवा मला कधीच अँक्झायटी वाटू नये. ही अपेक्षा अवास्तव आहे आणि उलट ताण वाढवते. उदाहरणार्थ, एका मुलाला सार्वजनिक बोलण्याची भीती होती. त्याने दररोज फक्त 30 सेकंद एखाद्या विषयावर बोलायला सुरुवात केली. आधी आरशासमोर, नंतर मित्रांसमोर. काही महिन्यांत तो आत्मविश्वासाने लोकांसमोर बोलू लागला. उपचार ही एक प्रक्रिया आहे जी लहान पावलांनी पुढे जाते. रोज फक्त 1% सुधारणा झाली तरी महिन्याभरात मोठा बदल होऊ शकतो. 16व्या अध्यायात प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याची सवय अँक्झायटी वाढवते असे सांगितले आहे. सगळं परफेक्ट असलं पाहिजे, काहीच चूक होऊ नये, मला सगळं आधीच माहिती असलं पाहिजे, या विचारांमुळे मेंदू सतत अलर्ट मोडमध्ये राहतो आणि त्यामुळे अँक्झायटी वाढते. उदाहरणार्थ, एक मुलगा प्रत्येक ट्रिपपूर्वी फ्लाईट, हवामान, कपडे, वेळापत्रक सगळं नीट आखायचा. त्याला वाटायचं की काही चुकलं तर तो घाबरेल. पण एकदा फ्लाईट उशिरा झाली आणि सगळं बिघडलं तरी शेवटी सगळं ठीक झालं. त्याला कळलं की प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवणं आवश्यक नाही. आयुष्यात थोडा गोंधळ असणंही स्वाभाविक आहे. जेव्हा आपण थोडं सोडून द्यायला शिकतो तेव्हा मनही मोकळ्या श्वास घ्यायला लागतं. 17व्या अध्यायात नात्यांमधील दडपण अँक्झायटीचे कारण असू शकते असे सांगितले आहे. काही नाती अशी असतात जिथे आपण सतत स्वतःला कमी समजतो किंवा प्रत्येक गोष्टीसाठी स्पष्टीकरण द्यावं लागतं. उदाहरणार्थ, एका मुलीला तिच्या पार्टनरला मेसेज केल्यानंतर सतत भीती वाटायची, मी काही चुकीचं लिहिलं का, तो नाराज तर नाही. नंतर तिला जाणवलं की ती अशा नात्यात होती जिथे तिला कायम भीतीत राहावं लागत होतं. चांगलं नातं ते असतं जिथे तुम्ही स्वतःसारखे राहू शकता, सतत भीतीत नाही. जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीमुळेच तुमची अँक्झायटी वाढत असेल तर त्या नात्याचा पुनर्विचार करणं गरजेचे आहे. 18व्या अध्यायात उपचाराची प्रक्रिया सरळ नसते हे स्पष्ट केले आहे. कधीकधी आपण सुधारत असतो पण आपल्यालाच कळत नाही. आपण स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतो आणि छोट्या सुधारणा दुर्लक्षित करतो. उदाहरणार्थ, एक मुलगा जो गर्दीला घाबरायचा तो आता कॅफेत एकटा बसू लागला होता, पण तरी म्हणायचा की मी अजूनही अँक्शस आहे. जेव्हा त्याने मागील महिन्याचा विचार केला तेव्हा त्याला जाणवलं की तो खूप सुधारला आहे. थोडं कमी घाबरणं, थोडी चांगली झोप, थोडं जास्त हसणं हीच खरी प्रगती आहे. 19व्या अध्यायात सांगितले आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीला समजून घेता आणि तिला दूर करण्याऐवजी स्वीकारता तेव्हा ती हळूहळू आपली ताकद गमावते. एखादी महिला जी प्रत्येक छोट्या गोष्टीवर घाबरायची, तिने हळूहळू शिकले की प्रत्येक चिंतेवर कृती करणे गरजेचे नाही. कधीकधी फक्त थांबून श्वास घेणे पुरेसे असते. भीती तुमची शक्ती लपवते, पण जेव्हा तुम्ही तिला समजता तेव्हा तीच तुमचा मार्ग बनू शकते. 20व्या आणि शेवटच्या अध्यायात लेखक सांगतात की उपचार ही एखादी अंतिम मंजिल नसून सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येकाला कधी ना कधी भीती वाटते, प्रत्येकजण बेचैनी अनुभवतो. याचा अर्थ तुम्ही कमजोर नाही. या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की तुम्ही एकटे नाही आणि तुम्ही जसे आहात तसेही योग्य आहात. तुमच्या आत चाललेली लढाई कदाचित इतरांना दिसत नाही, पण ती तुम्हाला अधिक मजबूत बनवते. तुम्ही आधीसारखे राहिलेले नाही. तुम्ही तुमच्या भीतीला ओळखलं, समजलं आणि हळूहळू बदलायला सुरुवात केली आहे. शेवटी हे पुस्तक जड तत्वज्ञान मांडत नाही, तर मित्रासारखं हात धरून सांगतं, भीतीपासून पळू नका,
तिला समजून घ्या आणि स्वतःला हळूहळू मुक्त करा. जर तुम्ही या शिकवणींचा स्वीकार केला तर तुम्ही फक्त एन्झायटीतून बाहेर पडणार नाही, तर अधिक शांत, प्रेमळ आणि हलकं आयुष्य जगू शकाल.